आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। युक्रेन रशिया दरम्यान युद्धाचा भडका उडाला। गणवेशाचा नियम पाळण्याची उच्च न्यायालयाची सूचना। शिमोगा प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक। आमदार अभय पाटील यांनी विणकरांच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दिनांक 28 रोजी बेळगावात। आमदार अभय पाटील यांच्या घरकुल योजनेचे सर्व स्तरातून स्वागत। प्रमिला काकू पंत बाळेकुंद्रींचा जन्मशताब्दी सोहळा। बिम्स सरकारी हॉस्पिटलमध्ये सुधारणांची योजना। मजगाव येथे ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात। जिल्हा अधिकाऱ्यांकडून रुक्मिणीनगर परिसराला भेट। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। रशिया आणि युक्रेनमधील वादाची ठिणगी आरपार होणार आहे याचे संकेत मिळाले आहेत। युक्रेन विरोधात रशियाने युद्धाची घोषणा केली आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ही युद्धाची घोषणा केली आहे। त्यामुळे जगावर तिसऱ्या युद्धाचे ढग अधिक दाटले आहेत। डोनबासमध्ये स्पेशल ऑपरेशन करण्याची पुतिन यांनी घोषणा केली आहे। युक्रेन आर्मीने शस्त्र टाकावी आणि घरी जावे असे पुतिन यांनी म्हटले आहे। आमचा युक्रेनवर कब्जा करण्याचा इरादा नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। युक्रेनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने युद्धाची घोषणा केली आहे। त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राने पुतिन यांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे। रशियाने युक्रेनचे 2 तुकडे पाडले। रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तणाव कायम आहे। याबाबत युरोपसह पाश्चात्य देशांनी दोन्ही देशांना चर्चा करून तोडगा काढण्यास सांगितले होते। दरम्यान रशियाने युक्रेनमधील 2 प्रदेशांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली। त्यानंतर अमेरिका आणि युरोपसह इतर देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत। तरीही रशियाने माघार घेतलेली नाही, युद्धाची घोषणा केली आहे। निर्बंध असतानाही रशियाने आज युद्धाची घोषणा केली आहे। AFP या वृत्तसंस्थेनुसार राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी औपचारिकपणे युद्धाची घोषणा केली आहे। अशा परिस्थितीत संपूर्ण जग ठप्प होईल। संयुक्त राष्ट्राने पुतिन यांना युद्ध थांबवण्यास सांगितले आहे। याच वेळी रशियावर कब्जा करण्याचा कोणताही हेतू नसल्याचं पुतिन यांचं म्हणणं आहे। गणवेशाचा नियम पाळण्याची उच्च न्यायालयाची सूचना। ज्या शिक्षण संस्थांमध्ये गणवेशाचा नियम असेल तो तेथील विद्यार्थ्यांनी पाळलाच पाहिजे असे आदेश कर्नाटक हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश ऋतुराज अवस्थी यांनी दिले आहेत। हिजाब प्रकरणी याचिकेवर बुधवारी झालेल्या सुनावणीत अवस्थी म्हणाले की शाळा महाविद्यालयांमध्ये धार्मिक वस्त्रे परिधान करण्यास केलेली मनाई ही फक्त विद्यार्थ्यांना लागू आहे। शिक्षकांसाठी हा आदेश देण्यात आलेला नाही। एका खासगी महाविद्यालयातील अध्यापिकेला हिजाब घालून येण्यास संचालक मंडळाने परवानगी नाकारली। त्यामुळे त्या अध्यापिकेने राजीनामा दिला। त्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने आदेशामागील भूमिका स्पष्ट केली। मुख्य न्यायाधीश ऋतुराज अवस्थी यांनी सांगितले की जिथे गणवेशाचा असलेला नियम तिथे विद्यार्थ्यांनी तो पाळलाच पाहिजे। हिजाब घालून वर्गात येण्यास बंदी केल्याबद्दल उडपी येथील 6 विद्यार्थ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आवाज उठवला। ही परिषद आयोजित करणाऱ्या कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेबद्दल न्यायालयाने सरकारकडून माहिती मागवली आहे। उडपी येथील महाविद्यालयाच्या वतीने वकील SS नागानंद यांनी कोर्टात सांगितले की CFI शी संबंधित असलेल्या काही विद्यार्थ्यांनी हिजाब प्रश्नावर निदर्शने केली। शिमोगा प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक।
शिमोगा जिल्ह्यातील बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. कर्नाटकाचे गृहमंत्री आरागा ज्ञानेंद्र यांनी बुधवारी ही माहिती दिली. त्यानुसार मंगळवारपर्यंत या प्रकरणातील 6 आरोपींना अटक करण्यात आली होती, तर अन्य दोघांना बुधवारी अटक करण्यात आली. कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे, तर काही लोक फरार असल्याची माहिती यापूर्वी देण्यात आली होती. मंगळवारी सकाळी शहरात जाळपोळ आणि हाणामारीच्या तुरळक घटना घडल्या होत्या. शिमोगा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख लक्ष्मी प्रसाद यांनी सांगितले की बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली आहे. हासिफ, सय्यद नदीम, रेहान शरीफ, निहान, अब्दुल अफनान आणि काशिफ अशी आरोपींची नावे आहेत. आमदार अभय पाटील यांनी विणकरांच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. राज्यातील विणकरांच्या वाढत्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथील विणकरांच्या शिष्टमंडळाने बुधवारी बेंगळूर येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन विणकरांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात आणि आगामी काळात अर्थसंकल्पात विशेष पॅकेज जाहीर करावे अशी मागणी केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाची मार्गदर्शक तत्वे त्यांना त्रास देत आहेत, कारण मंडळाला केवळ औद्योगिक क्षेत्रात उद्योग चालवायचा आहे आणि कोणत्याही प्रकारची सरकारी मदत किंवा अनुदान मिळवण्यासाठी संबंधित विभागाकडून NOC मिळवायचे आहे. परंतु बहुतेक विणकर निवासी भागात राहून आपला यंत्रमाग उद्योग चालवतात आणि ते देखील अधिकृत नाहीत, कारण त्यांनी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोंदणी केली आहे. यामुळे लहान प्रमाणात हातमाग आणि यंत्रमाग उद्योग करणाऱ्यांना मोठी अडचण येत आहे. याचा गांभीर्याने विचार करून PCBने तयार केलेले नियम शिथिल करावेत अशी मागणीही शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ಏನು ನೇಕಾರರ ಅನೇಕ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಹಿಂದಿನ ವಿಧಾನಸಭಾ ಅಧಿವೇಶನ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಆಯಿತು. ಅವಾಗ ನೇಕಾರ ಪ್ರಮುಖರನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ನಾನು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರು ಭೇಟಿಯಾಗಿದ್ದೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಶಾಸಕರಾದಂಥ ಸಿದ್ದು ಸೌದಿ ಅವರು ಇರ್ಬೋದು, ದೊಡ್ಡನಗೌಡ ಪಾಟೀಲ್, ದೊಡ್ಡಗೌಡರು ಮಾಂತೇಶ್ವರ ಗೌಡರು ಇರ್ಬೋದು, ಮದೇವಪ್ಪದ ಅಡ್ವಾಡ್ ಇರ್ಬೋದು, ಹಿಂಗೆ ಅನೇಕ ಶಾಸಕರನ್ನು ಭೇಟಿಯಾಗಿದ್ದೆ. ಅವಾಗ ಬಹುತೇಕ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಈಡೇರಿಸಿ ಅದನ್ನು ಪ್ರೊಸೀಡಿಂಗ್ ಮಾಡಿ ಜಾರಿಗೆ ತರುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೀವಿ. ಇನ್ನೂ ಕೆಲವೊಂದು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಮೊನ್ನೆ ಏನು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಎಲ್ಲ ನೇಕಾರ ಪ್ರಮುಖರು ಕರ್ಕೊಂಡು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅವರ ಜೊತೆಗೆ ನಿಯೋಗವನ್ನು ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಅನೇಕ ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ಅವರಿಗೆ ಮನದಟ್ಟು ಮಾಡುವಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दिनांक 28 रोजी बेळगावात. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे दिनांक 28 रोजी बेळगावात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत बेळगावातील 2 महामार्ग रुंदीकरण प्रकल्पांचा भूमिपूजन समारंभ होणार आहे. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती खासदार मंगला अंगडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार अभय पाटील आणि बेळगाव ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील उपस्थित होते. यावेळी खासदार मंगला अंगडी यांनी सांगितले की संकेश्वर ते कागल या राष्ट्रीय महामार्गाचे 6 पदरी रुंदीकरण होणार आहे. हा एकूण 40 किलोमीटर अंतराचा भाग आहे. याकरिता 1479 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. त्याचप्रमाणे गोवा येथील साखळी ते बेळगाव जिल्ह्यातील जांबोटी या मार्गाचे दुपदरीकरण कामाचा शुभारंभ यावेळी होणार आहे. यासाठी 70 किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी 246 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी दिली. केंद्रीय मंत्र्यांसमवेत राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार अभय पाटील यांच्या घरकुल योजनेचे सर्व स्तरातून स्वागत. बुडाच्या नव्या वसाहतींमध्ये तळागाळातील घटकांसाठी भूखंड आरक्षित ठेवण्याच्या संदर्भात आमदार अभय पाटील यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे मागणी केली आहे. तळागाळातील घटकांचा अशा पद्धतीने यापूर्वी विचार करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे त्यांच्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न साकार होण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल ठरले आहे. त्यामुळे स्मार्ट न्यूजच्या माध्यमातून अशा उपेक्षित घटकांशी संवाद साधला असता त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच आपले घरकुलाचे स्वप्न साकार होणे शक्य होत असल्यामुळे अभय पाटील यांचे आभार मानले आहेत. बेळगाव नगर विकास प्राधिकरण म्हणजेच बुडाच्या कार्यक्षेत्रात नव्याने तयार केलेल्या वसाहतींमध्ये तळागाळातील समाजासाठी भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार अभय पाटील यांनी केली आहे. या संदर्भातील एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे सादर केले आहे. या घटकांमध्ये केश कर्तनकार, रिक्षा चालक, वाहन कामगार, पान दुकानदार, फेरीवाले तसेच इतर छोट्या व्यावसायिकांना घरे देण्याबाबतची सूचना मांडण्यात आली आहे.
या योजनेमध्ये तळागाळातील घटकांना सध्याच्या दरापेक्षा 50 ते 60% कमी दरामध्ये भूखंड उपलब्ध होणार आहेत। त्याचप्रमाणे सरकारकडून कर्ज योजना देखील मिळणार असल्याचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले। मी दिनकर पवार, त्याच्या अगोदर करोना काळामध्ये अभय पाटील साहेबांनी आम्हाला सर्वांनाच भरपूर काही मदत केलेली, तर त्यांना त्याबद्दल मी प्रथमतः धन्यवाद देतो। आणि याच्यानंतर ह्या आमच्या ड्रायव्हर लोकांसाठी किंवा सलून लोकांसाठी जे काही प्लॉट्स त्यांनी केलेलं आहे मिनिस्टरकडं, त्यांना त्याच्यात यश लाभो एवढी मी त्यांच्याबद्दल हे करतो। नमस्कार, माझं नाव युवराज कांबळे, मी सलून व्यावसायिक आहे। आमदार साहेबांनी आजपर्यंत आम्हाला खूप मदत केलेली आहे। काय कोरोना काळामध्ये तर भरपूर मदत केलेली आहे आम्हाला। काय असा आमदार ह्या दक्षिण विभागामध्ये झालेला नाही आहे। तर जे बुडा प्लॉटमधून जे आहे साहेबांनी जे आता सलून व्यावसायिकांसाठी आणि रिक्षा चालकांसाठी जे बुडातर्फे जे घर मिळवून देण्याचं कार्य करायला आहे, त्यांना यश लाभो त्याच्यामध्ये आणि असंच काम करत मुख्यमंत्रींना भेटून जे नगर विकास प्राधिकारच्या वतीनं प्रत्येक शहरामध्ये जे प्राधिकार आहेत जिल्हा हेडक्वार्टरमध्ये, तर ते प्रत्येक वर्षी प्लॉट निर्माण करतात आणि ते वितरण पण होत असतं। तर त्याच्यामध्ये रिक्षा चालक, त्यानंतर आपले सलूनमध्ये काम करणारे, पान शॉप, त्याचबरोबर आपले लॉन्ड्रीमध्ये काम करणारे, त्याचबरोबर जे फळ हे भाजी विकणारे, असं जे आहेत समाजातले काही घटक, त्यांच्यासाठी काही आता समजा 1000 प्लॉट आहेत, तर कमीत कमी 250 ते 500 प्लॉट असलेल्या लोकांना रिझर्व केलं पाहिजे, असा एक आग्रह आम्ही काल मुख्यमंत्र्यांना केलेला आहे। मुख्यमंत्री साहेबांनी सकारात्मक स्पंदन केलेलं आहे, त्याच्याबद्दल साधक बाधक आम्ही चर्चा करून येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती निर्णय घेऊन सांगितलेले आहेत। मला विश्वास आहे की हा जो मी ज्यांना प्रपोजल दिलेला आहे ते जर एक्सेप्ट झालं तर जे सामान्य आहेत आणि समाजासाठी काम करणारे आहेत त्यांना एक दिलासा मिळेल। प्रमिला काकू पंत बाळेकुंद्रींचा जन्मशताब्दी सोहळा। प्रमिला काकू पंत बाळेकुंद्री यांचा जन्मशताब्दी सोहळा समादेवी गल्लीतील श्री पंतवाड्यात रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला। त्यांचे ज्येष्ठ पुत्र रंजन व राजन यांच्या उपस्थितीत सुरुवातीला श्रीपंत महाराजांची भजने सादर करण्यात आली। यानंतर नारायण किलेकर, रमेश काळकुंद्रीकर, प्रमिला काकूंच्या कन्या रतन व बेबीताई यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले। त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची भाषणे झाली। यमुनाक्का मंडळाच्या अध्यक्षा सुनंदा किलेकर, शैला कुलकर्णी, सुरेखा जांबोटकर, सुशीला कणबर्गी, अनंत किलेकर यांनी प्रमिला काकूंच्या आठवणींना उजाळा दिला। नारायण किलेकर यांनीही आपले विचार मांडले। यानंतर प्रमिला काकूंच्या जीवनातील प्रसंग माहितीपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले। यानंतर आरती होऊन प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली। या जन्मशताब्दी सोहळ्यास बहुसंख्य पंतभक्त उपस्थित होते। नीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले। बीम्स सरकारी हॉस्पिटलमध्ये सुधारणांची योजना। अलीकडच्या काळात बीम्स सरकारी हॉस्पिटलमध्ये विविध विकास कामांद्वारे मोठे बदल करून एकेकाळी अस्वच्छ बकाल असलेल्या या हॉस्पिटलचा स्वच्छ, सुंदर आणि हवेशीर हॉस्पिटलमध्ये अविश्वसनीय कायापालट करण्यात आला आहे असे सांगून बीम्स सरकारी हॉस्पिटल राज्यात नंबर 1 करण्याचा माझा ध्यास आहे। यासाठी मला जनतेने सहकार्य करावे अशी विनंती बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी केली आहे। बीम्स सरकारी हॉस्पिटलच्या विकासासंदर्भात माहिती देताना आमदार अनिल बेनके म्हणाले की महिन्यापूर्वी हे हॉस्पिटल पाहिलेल्यांनी आता जाऊन पाहावे, त्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही, इतकी सुधारणा या हॉस्पिटलमध्ये झाली आहे। बीम्स हॉस्पिटलमध्ये अलीकडच्या काळात मोठे बदल करून रंगरंगोटी बरोबरच हे हॉस्पिटल स्वच्छ, सुंदर आणि हवेशीर करण्यात आले आहे। बीम्सचे प्रशासक आमलान आदित्य बिस्वास, डॉक्टर विवेकी, डॉक्टर AB पाटील, डॉक्टर पुष्पा आदी सर्वांनी घेतलेल्या मेहनतीनंतर आज हे सरकारी हॉस्पिटल एका वेगळ्या रूपात पाहावयास मिळते असे त्यांनी सांगितले। या संस्थेचे ॲडमिनिस्ट्रेटर आमला बिस्वास साहेब, विवेक साहेब, डॉक्टर AB पाटील साहेब असू देत, पुष्पा मॅडम असू देत, यांच्या सर्वांच्या मेहनतीनंतर आज रोजी हे सरकारी हॉस्पिटल एक वेगळ्या रूपामध्ये आपल्यासमोर उभं आहे।
आज जर आपण गेल्यानंतर डायलिसिस हे 24x7 चालू आहे, एक्सरे 24x7, MRI 24x7 चालू आहे, CT स्कॅन चालू आहे, लॅबोरेटरीच्या ज्या ज्या सर्व्हिस आहेत त्या सर्व सर्व्हिसेस 24x7 आज रोजी बेळगावच्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला बघायला मिळणार. स्वच्छतेबद्दल तरी सांगायचं नाही, एवढी सुंदर स्वच्छता आज रोजी तिथं बघायला मिळते. मजगाव येथे ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात. मजगाव येथील ब्रह्मलिंग सांप्रदायिक भजनी मंडळ आणि शुक्रप्रभात कमिटी यांच्या समूहाने ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. उद्यमबाग येथील मलप्रभा पॅटर्न वर्क्सचे मालक देवेंद्र सुतार यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी माऊली मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शुक्रप्रभात कमिटीचे उपाध्यक्ष अशोक मजुकर यांच्या हस्ते ग्रंथदिंडीच्या गाडीचे पूजन झाले. ग्रंथदिंडीला संपूर्ण उद्यमबाग फिरून मजगावमधील ज्ञानेश्वर नगर येथे शुक्रप्रभात कमिटीचे अध्यक्ष एकनाथ चौगुले यांच्या हस्ते पूजा करून मजगावमधील संपूर्ण उपनगरे आणि गावात दिंडी फिरवून सायंकाळी 7 वाजता मंडपामध्ये मूर्ती बसवण्यात आली. गुरुवारी दिनांक 24 ते शनिवारी दिनांक 28 पर्यंत हा पारायण सोहळा साजरा होणार आहे. पारायण सोहळ्यात कीर्तन, भजन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम पारायण मंडळाकडून आयोजित करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून रुक्मिणीनगर परिसराला भेट. झोपडपट्टी विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रुक्मिणीनगर येथील झोपडपट्टी वासियांना घरे उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे, यासाठी त्याची तातडीने यादी करावी असे आदेश जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन नागरिकांची कैफियत ऐकून घेतली. यावेळी महिलांनी आम्हाला राहण्यासाठी घरे नाहीत, पाणी पुरवठा योग्य प्रकारे होत नाही, स्वच्छता तर कधीच केली जात नाही, त्यामुळे गेली अनेक वर्षापासून आम्ही विविध समस्यांना तोंड देत आहोत. याबाबत अनेक वेळा अधिकाऱ्यांना कळविले, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांना सांगण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका अशी सक्त ताकीद यावेळी दिली आहे. यावेळी महानगरपालिका आयुक्त रुद्रेश घाळी, झोपडपट्टी विकास मंडळाचे सहाय्यक कार्यकारी अभियंते डॉक्टर शंभू लिंगप्पा यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। गुलमोहर बागेतर्फे कॅफे हँड टू माउथ खानापूर रोड येथील कला दालनात चित्रकला प्रदर्शन पार पडले। 2 दिवस आयोजित या चित्रकला प्रदर्शनास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला।
प्रदर्शनात 10 चित्रकारांच्या 20 कलाकृती मांडण्यात आल्या होत्या. निसर्गचित्र, लँडस्केप, क्रिएटिव्ह वारली, जलरंग, तैलचित्र आदी प्रकारातील कलाकृती लक्ष वेधून घेत होत्या. रोहितराज पाटील, प्रीती फडके, सुषमा पाटणेकर, वाणी हिरेमठ, शिल्पा खडकभावी, पूजा फडके, स्नेहा कंगराळकर, चंद्रकला करगुणकर, स्नेहा गुडी, सचिन उपाध्ये यांच्या कलाकृतींना रसिकांची दाद मिळाली. गुरुवार दिनांक 24 पासून अन्य चित्रकारांच्या चित्रकृती प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. या प्रदर्शनास आशा राणे, चंद्रकांत रांगणेकर, ज्योती शरद, जेडी सुतार, नंदा पाटील, वृषाली मराठी यांच्या कलाकृतीचा सहभाग असणार आहे. शिक्षण अधिकाऱ्यांकडून शाळांची पाहणी मोहीम. शाळा कॉलेजमध्ये सर्व प्रकारचे विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यासाठी शाळा कॉलेजचा गणवेश असतो. विद्यार्थी पालकांनी शिक्षणाला महत्त्व द्यावे. धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये असे आवाहन जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनी केले आहे. त्यांनी शाळांना भेटी देऊन विशेष सूचना केल्या आहेत. तसेच शाळा कॉलेजमध्ये जातीय तेढ वाढेल असे कृत्य विद्यार्थ्यांनी करू नये. शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. पालकांनी सुद्धा या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्षण घेण्यासाठी आपण शाळा कॉलेजमध्ये येतो. त्या ठिकाणी सर्वांना समान वागणूक दिली जाते. शिक्षणात कुणालाही दुजाभाव केला जात नाही. तरीही वाद उकरून काढून शाळा कॉलेजमध्ये वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मत नलतवाड यांनी व्यक्त केले आहे. शहरात हिजाब, भगवा शेला यावरून वातावरण तंग होऊ नये म्हणून शाळा कॉलेजमध्ये बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी शाळा कॉलेजमध्ये भेट देऊन पाहणी केल्याची माहिती त्यांनी दिली. ध्रुवपद या युवा कवी समूहाचा पहिला कविता संग्रह प्रकाशन सोहळा रविवारी. ध्रुवपद या युवा कवी वर्गाच्या हौशी समूहाचा पहिला कविता संग्रह प्रकाशन सोहळा 27 फेब्रुवारी 2022 रोजी संध्याकाळी 4 वाजता वाङ्मय चर्चा मंडळ, किर्लोस्कर रोड, बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. सर्व काव्यप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाला प्रतिसाद द्यावा अशी विनंती केली आहे. तसेच या निमित्ताने कविता सादरीकरणाचा कार्यक्रम होणार असून यामध्ये प्रत्येकाला एक स्वरचित आणि एक आपल्या आवडत्या कवीची कविता अशा एकूण 2 कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे. कविता मराठी, कन्नड, हिंदी, इंग्रजी भाषेत असावी. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी @dhruv.pad इंस्टाग्राम पेजला फॉलो करा असे आवाहन करण्यात येत आहे. सुभाषचंद्रनगर महिला मंडळाचा 5वा वर्धापन दिन साजरा. सुभाषचंद्रनगर महिला मंडळाचा 5वा वर्धापन दिन नुकताच येथील समुदाय भवनमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाषचंद्रनगरच्याच प्रसिद्ध लेखिका प्राध्यापक माधुरी शानबाग उपस्थित होत्या. अरुणा कुटरे, आरती केशकामत, विद्या इटी, गीता कत्ती यांच्या ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्या इटी यांनी प्राध्यापक माधुरीताई व उपस्थित महिलांचे स्वागत केले. तसेच कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. यानंतर भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर अध्यक्षा माधुरीताईंच्या व संस्थापक सदस्य अरुणा कुटरे, राधिका तेंडुलकर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यकारिणी प्रमुख विद्या इटी यांनी माधुरीताईंचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान केला. तसेच गीता कत्ती यांनी आभार प्रदर्शन केले. नियती संस्थेला मालगावे कुटुंबाकडून लाखांची मदत. समाजातील विविध घटकांसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या नियती फाउंडेशन संस्थेला एका कुटुंबाने 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. बेळगावातील मीना मालगावे आणि त्यांचे चिरंजीव सुमित मालगावे यांनी त्यांचे पालक शालिनी आणि चंद्रशेखर मालगावे यांच्या स्मरणार्थ गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी नियती फाउंडेशनला ही मदत देऊ केली आहे. नियती फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सोनाली सरनोबत यांच्याकडे 1 लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या कुटुंबाच्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. जीजी चिटणीस इंग्रजी माध्यमिक शाळेत जागतिक विचार दिन साजरा. टिळकवाडी येथील जीजी चिटणीस इंग्रजी माध्यमिक शाळेत जागतिक विचार दिन नुकताच साजरा करण्यात आला. शाळेच्या स्काउट व गाईड प्रमुख JC थॉमस यांनी प्रास्ताविक केले. संस्थापक लॉर्ड बेडेन पॉवल आणि त्यांची पत्नी ओलावे यांचा संयुक्त वाढदिवस विचार दिन म्हणून साजरा केला जातो. आपले जग आमचे समान भविष्य हे या दिनाचे घोषवाक्य आहे. मुख्याध्यापिका डॉक्टर नवीना शेट्टीगार यांनी बेडेन पॉवेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन केले. कार्यक्रमास शाळेच्या स्काउट व गाईड्सचे जयसिंग धनाजी, क्लबचे सदस्य व शिक्षक उपस्थित होते.
RCU कडून गोमंतक संस्कृती आणि साहित्यावर चर्चासत्र संपन्न। बेळगाव आणि गोव्याचे नाते अतूट आहे। साहित्य आणि संस्कृती देवाणघेवाणीच्या माध्यमातून हे ऋणानुबंध आणखीन वृद्धिंगत होत जातील असा विश्वास गोवा विद्यापीठामधील मराठी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर विनय मडगावकर यांनी व्यक्त केला। वसंत व्याख्यानमाला सोसायटी आणि मराठी संशोधन विभाग राणी चन्नम्मा विद्यापीठ यांच्यातर्फे एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन सरस्वती वाचनालयामध्ये करण्यात आले होते। यावेळी ते गोमंतक संस्कृती आणि साहित्य या विषयावर बोलत होते। अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर विनोद गायकवाडकर होते। दुसऱ्या सत्रात परेश प्रभू यांनी गोमंतकीय साहित्यकांच्या योगदानाची महत्त्वपूर्ण माहिती दिली। चर्चासत्राचे उद्घाटन RCUचे कुलगुरू प्राध्यापक M रामचंद्र गौडा यांनी केले। प्राध्यापक मीना खानोलकर, प्राचार्य माधुरी शानबाग, प्राध्यापक स्वरूपा इनामदार, प्राध्यापक चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते। प्राध्यापक डॉक्टर मनीषा नेसरकर यांनी सूत्रसंचालन केले तर डॉक्टर संजय कांबळे यांनी आभार मानले। प्राथमिक शाळा मुख्याध्यापकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांमधील पदवीधर शिक्षकांना विशेष वेतन देण्यात येत आहे। प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनाही या धर्तीवर लाभ मिळावा, शिक्षकांच्या पगारातील तफावत दूर करावी अशा आशयाचे निवेदन प्राथमिक शाळा मुख्याध्यापकांकडून जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांना देण्यात आले। राज्यात कार्यरत प्राथमिक शाळेतील ज्येष्ठ शिक्षक आणि पदवीधर नसलेल्या मुख्याध्यापकांसाठी वेगळी वेतनवाढ, उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना 30 दिवसांचा भत्ता देण्यात आला आहे। मात्र प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना याचा लाभ मिळालेला नाही। त्याच धर्तीवर प्राथमिक शाळेतील शिक्षकांना देखील लाभ मिळावा, शाळांना संगणक पुरवठा करावा। प्राथमिक शाळा विभागासाठी विषय निरीक्षक हे पद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष शशीधर रोट्टी, जिल्हा अध्यक्ष BS हुंशीकट्टी, जिल्हा सचिव बसवराज सुनगार, शहर अध्यक्ष AD सागर, सरचिटणीस BB हट्टीहोळी, राजेंद्र कुमार चलवादी, SJ राजपूत आदी उपस्थित होते। दड्डी मोदगा येथील भावेश्वरी देवीच्या यात्रेला गेलेल्या तरुणाचा खून। बाळेकुंद्री खुर्द येथून दड्डी मोदगा येथील भावेश्वरी देवीच्या यात्रेला गेलेल्या तरुणाचा खून झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली। सदानंद इरय्या कुलकर्णी, वय 33, राहणार बाळेकुंद्री खुर्द असे मृताचे नाव आहे। आपल्या मुलाचा त्यांच्या मित्रांनीच खून केल्याची फिर्याद मृताच्या आईने यमकनमर्डी तालुका हुक्केरी पोलीस ठाण्यात दिली आहे। सदानंद हा 17 फेब्रुवारी रोजी मोदगा येथील यात्रेला गेला होता। त्यानंतर तो घराकडे परतला नव्हता। दुसऱ्या दिवशी आईने त्याच्या मोबाईलवर संपर्क केला परंतु तो स्विच ऑफ आला। वाट पाहून त्याच्या आईने मारिहाळ पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती। बुधवारी सायंकाळी दड्डी क्रॉस पासून पूर्वेला काही अंतरावर पिकातून दुर्गंधी येत होती। ही कशाची दुर्गंधी आहे हे पाहण्यासाठी शेतमालकाने त्या दिशेला जाऊन पाहणी केली। त्यावेळी अनोळखी मृतदेह पडल्याचे दिसून आले। ही माहिती तातडीने यमकनमर्डी पोलिसांना दिली। त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। कोगनोळी हाल सिद्धनाथ नगर येथील सामुदायिक भवनाची डागडुजी अंतिम टप्प्यात। कोगनोळी तालुका निपाणी येथील हाल सिद्धनाथ नगर येथे सुमारे 30 ते 35 वर्षापूर्वी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामुदायिक भवन बांधण्यात आले आहे। गेल्या काही वर्षापासून या सामुदायिक भवनाची अवस्था दयनीय झाली होती व अत्यंत जीर्ण अवस्थेत हे सामुदायिक भवन होते। अत्यंत जुनी वास्तू असल्याने यांची डागडुजी करणे गरजेचे आहे अशी मागणी येथील भीम अनुयायांची होती। येथील युवा उद्योजक किरण चौगले यांच्या मध्यस्थीने ही माहिती निपाणी भागचे युवा नेते व अरिहंत उद्योग समूहाचे अध्यक्ष उत्तम पाटील यांना समजताच क्षणाचाही विचार न करता कोगनोळी हाल सिद्धनाथ नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामुदायिक भवनाची डागडुजी करण्यासाठी लागणारा खर्च देऊ असे आश्वासन दिले आणि ते काम पूर्णत्वाच्या मार्गापर्यंत आले आहे। त्यामुळे येथील तरुणांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। रॉयल स्कीइंग क्लबकडे जितो चषक। जितो इंटरनॅशनल बेळगाव व जितो युवा क्लब तर्फे युनियन जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या 4थ्या जितो आंतर क्लब प्रीमियर लीग मर्यादित 10 षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद रॉयल स्कीइंग क्लब संघाने पटकावले। या स्पर्धेतील मालिकावीर सुकुमार पद्मनावर व पवन उपाध्ये यांना देण्यात आला तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार सुकुमार पद्मनावर तर सर्वोत्कृष्ट फलंदाज महावीर संगोडी, अंतिम सामनावीर पुरस्कार सुकुमार पद्मनावर
यांना खास चषक देऊन गौरविण्यात आले। यावेळी झालेल्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून किरण पाटील, जितो चेअरमन पुष्पक हनुमन्नावर, सेक्रेटरी अमित दोशी, जितो यूथ चेअरमन अक्षय जक्कण्णवर, सेक्रेटरी यश सकारिया, अखिल भारतीय जितो आंतरराष्ट्रीय फेडरेशनचे सदस्य सतीश मेहता, जितेंद्र जनगौडा, दीपक सुभेदार, जीवन संकन्नावर, श्रेयश जनगौडा यांच्या हस्ते बॅडमिंटन, बुद्धिबळ, जलतरण, टेबल टेनिस आणि क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या उपविजेत्या संघांना चषक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले। पंच म्हणून प्रमोद पवार, शहाजन पठाण, यश पवार यांनी काम पाहिले। मलप्रभा जाधवला राष्ट्रीय कुराश स्पर्धेत सुवर्णबाजी। हरियाणा येथे कुराश असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय कुराश स्पर्धेत बेळगावची सुवर्ण कन्या मलप्रभा जाधव हिने अतुलनीय कामगिरी करताना सुवर्ण पदकाला गवसणी घातली। मलप्रभा जाधवने 48 किलो वजन गटातील अंतिम लढतीत पंजाबच्या परमिंदर कौरचा पराभव करत या मोसमातील दमदार सुरुवात केली। गेल्या 2 वर्षापासून दुखापतीतून सावरत पुनरागमन केल्यानंतर तिने सुवर्ण पदक जिंकून दमदार सुरुवात केली आहे। या स्पर्धेतील सुवर्ण पदक जिंकल्यानंतर ताजिकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया कुराश आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड झाली आहे। हरियाणातील स्पर्धेत तिने पहिल्या फेरीत हिमाचल प्रदेशातील श्रीमानीचा पराभव केला, नंतर दुसऱ्या फेरीत पंजाबच्या समिता कौरचा तर तिसऱ्या फेरीत दिल्लीच्या रुचा शमीचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला। तिने उत्तर प्रदेशच्या राणीला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला। मलप्रभाने अंतिम फेरीत परमिंदर कौरला नमवले। मलप्रभाला आई शोभा जाधव, वडील यल्लाप्पा जाधव यांचे प्रोत्साहन, तर प्रशिक्षक त्रिवेणी सिंग, जितेंद्र सिंग व फिटनेस प्रशिक्षक ओमकार मोटार यांचे मार्गदर्शन लाभले आहे। प्रताप विठ्ठल कालकुंद्रीकरकडे रौप्य पदक। अखिल भारतीय शरीर सौष्ठव फेडरेशन मान्यतेने पॉंडिचेरी राज्य शरीर सौष्ठव संघटना आयोजित पॉंडिचेरी येथे सुरू असलेल्या मिस्टर इंडिया ज्युनियर शरीर सौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या प्रताप विठ्ठल कालकुंद्रीकर याने 40 ते 50 वयोगटातील 80 किलो गटावरील मिस्टर इंडिया या स्पर्धेत द्वितीय क्रमांकासह रौप्य पदक संपादन केले। मिस्टर इंडिया या शरीर सौष्ठव स्पर्धेत प्रताप कालकुंद्रीकर याने अतुलनीय आणि नेत्रदीपक कामगिरी करताना हे घवघवीत यश संपादन केले। हिंदवी स्पोर्ट्स क्लबकडे राजमुद्रा ट्रॉफी। हिंदवी स्पोर्ट्स विजेता किनये राजमुद्रा क्रिकेट क्लब मंडोळी यांच्या वतीने ग्रामीण भागातील एक गाव एक संघ याप्रमाणे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेमध्ये कल्लेहोळ येथील हिंदवी स्पोर्ट्स क्लबने प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपद पटकावले, तसेच बाळेकुंद्री संघाला उपविजेतेपद मिळाले। ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, ॲडव्होकेट श्याम पाटील, धनंजय पाटील, किरण हुद्दार आदींच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले। यावेळी गावातील क्रिकेट प्रेमी नागरिक उपस्थित होते। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।